वेळेच्या धोक्यात हरवलेली एक कथा. तर आज आपण जवळजवळ 1500 वर्ष मागे प्रवास करणार आहोत. त्या काळात जेव्हा जगातील अनेक संस्कृती अजून स्वतःचा मार्ग शोधत होत्या, पण भारताची भूमी ज्ञान, विज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या तेजाने उजळून निघाली होती. हा तो काळ होता ज्याला इतिहास स्वर्णयुग म्हणून ओळखतो. गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ. आणि याच काळात जन्म झाला एका अशा विलक्षण बुद्धिमत्तेचा ज्याने मानवाच्या विचारांना आकाशापलीकडे नेऊन ठेवले. तर ही कथा आहे एका राजाची नाही, तर ही कथा आहे एका महान ऋषीची ज्याने शून्याचा शोध लावून संपूर्ण गणिताची परिभाषाच बदलून टाकली. आणि ते होते आचार्य आर्यभट्ट. इसवी सन 476 भारत प्रगतीच्या सर्वोच्च शिखरांवरती पोहोचला होता. आणि याच काळात गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळील अश्मक नावाच्या शांत प्रदेशात एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं नाव होतं आर्यभट्ट. एक साधं पण असामान्य भविष्य घेऊन आलेलं नाव. त्यांचा जन्म एक विद्वान कुटुंबात झाला होता. घरात वेदांचे मंत्र, गणिताचे अंक आणि खगोलशास्त्रांच्या चर्चा चालत असत. त्यांचे वडील स्वतः एक प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांनीच लहान वयात आर्यभट्टाच्या मनात तारांकडे पाहण्याची जिज्ञासा निर्माण केली होती. इतर मुलं जेव्हा खेळण्यात रमलेली असायची तेव्हा लहानसा आर्यभट्ट जमिनीवर रेषा काढत बसलेला असायचा. गोल वर्तुळे काढत सूर्याच्या हालचाली समजून घेण्याचा प्रयत्न करत. त्याला नेहमी एकच प्रश्न पडायचा, सूर्य रोज एकाच दिशेने का उगवतो, तारे का हलतात, आणि आपण जिथे आहोत ते स्थिर आहे की चालतंय. जसं वय वाढत गेलं तसं त्याची जिज्ञासा अधिकच तीव्र होत गेली. त्याला जवळच्या गुरुकुलात पाठवण्यात आलं. गुरुकुलाचं जीवन खडतर होतं. सकाळी लवकर उठणं, थंड पाण्यात स्नान, कठोर शिस्त. पण आर्यभट्टासाठी हे काहीच नव्हतं. त्याची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की तो प्रत्येक गोष्ट लगेच समजून घ्यायचा. काही वर्षांनी त्याच्या वडिलांना जाणवलं की त्याच्या मुलाचं ज्ञान या छोट्या गावात मर्यादित राहू शकत नाही. आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. आर्यभट्टाला पाठवायचं त्या ठिकाणी जिथे ज्ञानाचा महासागर वाहतो. मगधची राजधानी पाटलीपुत्र. केवळ 13 वर्षाचा आर्यभट्ट, हातात काठी, खांद्यावर ताडपत्रीची पिशवी आणि मनात एकच ध्येय, ब्रह्मांड समजून घेणं. तो एका अनोख्या प्रवासाला निघाला होता. जंगल, नद्या, कठीण मार्ग पार करत अनेक दिवस चालत राहिला. थकला होता, पण त्याच्या डोळ्यातील चमक अजूनही तशीच होती. शेवटी त्याला दूरवरती दिसल्या पाटलीपुत्रच्या भव्य भिंती, जिथे एक स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं. पाटलीपुत्रमध्ये पाऊल ठेवताच तो स्तब्ध झाला. विविध देशातील व्यापारी, विद्वान, विद्यार्थी, सर्वत्र ज्ञानाची देवाणघेवाण चालू होती. पण त्याचं अंतिम ध्येय होतं नालंदा, जगातील पहिलं महान विद्यापीठ. जेव्हा तो नालंदाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचला तेव्हा त्याला थांबवलं गेलं, कारण इथे प्रवेश मिळवण्यासाठी एक कठीण परीक्षा द्यावी लागते. द्वारावर उभ्या विद्वानाने त्याला गणित आणि खगोलशास्त्राचे अवघड प्रश्न विचारले, पण आर्यभट्टाने शांतपणे अचूक उत्तरे दिली. आणि त्या क्षणी एक नवीन इतिहास सुरू झाला. नालंदाच्या आतली दुनिया जणू काही स्वप्नवतच होती. विशाल इमारती, शांत बागा, ध्यानासाठी योग्य वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं धर्मगंज नावाचं विशाल ग्रंथालय. लाखो पांडुलिपींनी भरलेलं. आर्यभट्ट तासनतास इथेच बसून अभ्यास करायचा. याच काळात त्याच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला. जगात मोठ्या संख्यांना लिहिण्याची सोपी पद्धत का नाही? हजारो लाखो आकडे लिहिताना इतकी गुंतागुंत का होते? आणि याच विचारातून जन्म झाला एका क्रांतिकारी कल्पनेचा, म्हणजे शून्याचा. शून्य, काहीच नसलेल्या गोष्टीला एक चिन्ह देणं आणि त्या चिन्हामुळे संख्याची किंमत बदलणं. हा विचार इतका साधा होता, पण त्याचा परिणाम प्रचंड होता. स्थानमूल्य पद्धतीची सुरुवात झाली आणि गणिताचा चेहरामोहराच बदलला. नालंदाच्या त्या शांत रात्री, जिथे फक्त दिव्याची मंद ज्योत, कागदावरती चालणाऱ्या लेखणीचा आवाज ऐकू येत होता, तिथे एक क्रांती जन्म घेत होती. गणितावर प्रभुत्व मिळवल्यानंतर आर्यभट्टाने पुन्हा एकदा आपली नजर आकाशाकडे वळवली आणि त्यांनी पाहिलं की जे डोळ्याने दिसतंय तेच पूर्ण सत्य नाही. त्या काळात संपूर्ण जगाचा विश्वास होता की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य, चंद्र, तारे त्यांच्या भोवती फिरतात. पण आर्यभट्टांच्या गणितीय गणनांनी काहीतरी वेगळंच सांगायला सुरुवात केली होती. एका रात्री नालंदाच्या उंच छतावर बसून त्यांनी एक साधा पण अत्यंत महान विचार मांडला. त्याने सांगितलं की जसं एखादा मनुष्य बोटीत बसून पुढे जातो तेव्हा त्याला किनाऱ्यावरची झाडं मागे सरकत असल्यासारखी दिसतात, पण प्रत्यक्षात पाहिलं तर झाडं हलत नाहीत, तर बोट पुढे जात असते. आणि अगदी त्याचप्रमाणे आकाशातील तारे फिरत नाहीत, तर आपली पृथ्वी स्वतःच्या अक्षरावरती फिरते. हा विचार त्या काळासाठी धक्कादायक तर होताच. लोकांना तो वेडेपणा वाटला, पण हा वेडेपणा नव्हता, हा विज्ञानाचा जन्म होता. आर्यभट्टाने केवळ पृथ्वी फिरते असं सांगितलं नाही, तर त्याने हे देखील स्पष्ट केलं की पृथ्वी गोल आहे, सपाट नाही. त्यांनी पृथ्वीची परिमिती मोजली आणि सांगितलं की ती जवळपास 40,000 किलोमीटर आहे. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या आकड्यांशी तुलना केली तर त्यांची गणना आश्चर्यकारकरित्या अचूक होती. विचार करा, ना कोणते आधुनिक यंत्र, ना टेलिस्कोप, तरीही एवढी अचूकता. पण प्रत्येक सत्यासोबत एक संघर्ष देखील येतो.
आणि आर्यभट्टांच्या आयुष्यातही तो आला. त्यांच्या विचारांनी समाजातील जुन्या श्रद्धांना हादरा दिला होता. लोक म्हणू लागले, जर पृथ्वी फिरते तर आपण खाली का पडत नाही. काहींनी त्यांना अधर्मी ठरवलं, काहींनी त्यांचा विरोध केला, पण आर्यभट्ट शांतच राहिले. त्यांनी वाद न घालता फक्त आपल्या गणनांवरती विश्वास ठेवला. याच काळात त्यांनी आणखी एक भ्रम दूर केला, तो म्हणजे ग्रहणाचा. त्या काळात लोकांना वाटायचं की सूर्य आणि चंद्राला राहू केतू नावाचे राक्षस गिळतात. ग्रहण म्हणजे संकट, भीती, अंधश्रद्धा. पण आर्यभट्टांनी या भीतीला विज्ञानाने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, ग्रहण म्हणजे फक्त सावलीचा खेळ आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं, आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होतं. ही गोष्ट सांगणं त्या काळात जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं. पण आर्यभट्ट मागे हटले नाहीत. त्यांनी ग्रहणांचं अचूक वेळापत्रक आधीच जाहीर केलं, आणि जेव्हा ग्रहण त्याच वेळेला सुरू झालं आणि संपलं देखील तेव्हा लोक थक्क झाले होते. भीती कमी झाली आणि विज्ञानाने अंधश्रद्धेवर विजय मिळवला होता. हा केवळ एक शोध नव्हता, हा समाजाच्या विचारांमध्ये बदल घडवणारा एक क्षण होता. या सगळ्या शोधांचा परिपाक झाला एका महान ग्रंथात, आणि तो म्हणजे आर्यभट्टीय. वयाच्या केवळ 23व्या वर्षी आर्यभट्टांनी हा ग्रंथ लिहिला. फक्त 121 श्लोकांमध्ये त्यांनी संपूर्ण गणित आणि खगोलशास्त्र मांडलं होतं. बीजगणित, त्रिकोणमिती, अंकगणित, प्रत्येक विषय इतक्या सोप्या आणि सुंदर पद्धतीने मांडला की तो आज देखील विज्ञानाचा पाया मानला जातो. त्यांच्या याच प्रतिभेमुळे त्यांना नालंदा विद्यापीठाचा कुलपती बनवण्यात आलं. पण इतकं मोठं पद मिळून देखील त्यांच्या जीवनात कोणताही बदल झालाच नव्हता. ते तसंच साधं जीवन जगत राहिले. साधा आहार, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सतत ज्ञानाचा शोध. त्यांच्या गणनांमुळे पंचांग सुधारले, शेतकऱ्यांना योग्य वेळ कळू लागली, जीवन अधिक सुसंगत झालं होतं. त्यांनी ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी केला नाही तर संपूर्ण समाजासाठी केला. जसं जसं त्यांचं नाव वाढत गेलं तसं तसं विरोधही वाढत गेला, पण त्यांनी कधीही अहंकार केला नाही. ते नेहमी म्हणायचे, मी फक्त सत्याचा शोध घेणारा एक साधा विद्यार्थी आहे. त्यांच्या शिकवण्याची पद्धत देखील वेगळी होती. ते विद्यार्थ्यांना मोकळ्या आकाशाखाली घेऊन जात आणि म्हणायचे की पुस्तक विसरा, स्वतः पहा आणि स्वतः समजून घ्या. हळूहळू त्यांचे शिष्य संपूर्ण भारतात पसरले. ज्ञानाचा प्रकाश पसरू लागला आणि भारत विज्ञानाच्या क्षेत्रात विश्वगुरू बनला. पण प्रत्येक प्रवासाचा एक शेवट देखील असतोच, आणि तो क्षण देखील जवळ आला होता. एक दिवस शांत सकाळ. आर्यभट्ट आपल्या कुटीत विश्रांती घेत होते. त्यांच्या भोवती त्यांचे शिष्य बसले होते. वातावरणात एक विचित्र शांतता होती. त्याने आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात सांगितलं, मी तुम्हाला शून्य दिलं, पण लक्षात ठेवा, सर्वात मोठा शून्य म्हणजे माणसाचा अहंकार. तो कधीही तुमच्यात येऊ देऊ नका. त्यांच्या शब्दांमध्ये अनुभव, ज्ञान आणि प्रेम होतं. आणि मग काही क्षणातच त्याने आपले डोळे मिटले आणि त्यांचा आत्मा त्या अनंत ब्रह्मांडात विलीन झाला. ज्याचा शोध त्याने आयुष्यभर घेतला होता ते होतं सन 1550च्या आसपासचा काळ. विज्ञानाचा तो तेजस्वी सूर्य आता अस्त झाला होता. हजारो वर्षानंतर देखील जेव्हा आपण गणितात शून्य वापरतो तेव्हा आपण आर्यभट्टांना आठवतोच. जेव्हा अंतराळ मोहिमा आखल्या जातात तेव्हा त्यांच्या सिद्धांतांचा वापर केला जातो. भारताने आपल्या पहिल्या उपग्रहाचं नाव देखील आर्यभट्ट ठेवलं होतं. ही केवळ श्रद्धांजली नव्हती तर त्यांच्या योगदानाची कबुली होती.